ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, राईट. तर याच्यामध्ये एक फ्लो चार्ट बनवलाय मी, जो तुमचा NCERT मध्ये 11.1.1 जो पॉइंट आहे पुराच्या पुरा, तो हे दोन फ्लो चार्ट मध्ये कम्प्लीट होईल. ठीक, बघा. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, तर समजलं की ट्रान्सपोर्ट काय करणे आपल्याला. एक तर वॉटर, मिनरल्स आणि फूड आणि जितके बी ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स आहे या सगळ्यांचं ट्रान्सपोर्ट करणं आहे, राईट. तर हे जे ट्रान्सपोर्ट होत आहे तर हे ट्रान्सपोर्टचं दोन वे, एक पॅसिव्ह आहे आणि दुसरा ऍक्टिव्ह आहे. आता जो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट जे राहतं ना, त्याला एनर्जीची गरज नाही राहत. ठीक आहे, त्याला कशाची गरज राहते, ग्रेडियंटची. आता एकदा एक टर्म आली आपली एनर्जी, म्हणजे एनर्जीची गरज नाही आणि ग्रेडियंटची गरज आहे. तर ग्रेडियंट एक टर्म आहे, त्याला इथं आपण साईडला समजू. ठीक आहे, तर ग्रेडियंट टर्म काय बघा. ग्रेडियंट कशाला म्हणायचं, ग्रेडियंट. तर ग्रेडियंट म्हणजे काय, एक जर सिंपल भाषेत सांगायचं झालं तर डिफरन्स, राईट. ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स. सपोज आपण दोन स्टेप समजल्या, ही एक तुमची ही वरची स्टेप आहे आणि इथं एक खालची स्टेप. तर ह्या दोन स्टेप्स मध्ये, या दोन पायऱ्यामध्ये एक अंतर आहे. ठीक आहे ना, एक डिफरन्स आहे, राईट. सपोज एखादा पर्सन आहे जो की इथं स्टँड करतो, ठीक आहे ना, आणि एक पर्सन आहे जो इथं स्टँड करतो. या दोन्हीमध्ये एक तफावत आहे, राईट. किती तफावत आहे, इतका फरक आहे. त्यांच्यामध्ये ग्रेडियंट आहे, म्हणजे एक हायर पोझिशनला एक लोअर पोझिशनला आहे, तर तिथं ग्रेडियंट आहे. ठीक आहे ना. ग्रेडियंट आता दोन टाईप पडणार त्याचे, एक तर प्रेशर ग्रेडियंट राहतो, ठीक आहे, आणि दुसरा राहतो तुमचा प्रेशर ग्रेडियंटच्या नंतर कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आता कन्सन्ट्रेशन आणि प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, जिथं हायर प्रेशर राहतं, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, तर हा एक ग्रेडियंट आहे. जिथं दोन प्रेशर पॉईंट मध्ये डिफरन्स राहिला म्हणजे हायर आणि लोअर पॉईंट तयार होईल. हायर प्रेशर पॉईंट, लोअर प्रेशर पॉईंट यांच्यातला जो डिफरन्स आहे तो काय झाला, ग्रेडियंट. आणि कन्सन्ट्रेशन मध्ये तेच हायर कन्सन्ट्रेशन आणि लोअर कन्सन्ट्रेशन याच्यामध्ये एक ग्रेडियंट. ठीक आहे, आता या पॉईंटला फील करू शकता. सपोज याच्या तुम्ही दोन ग्लास घेतले. आता एका ग्लासमध्ये आता 250 ml पाणी आहे, याच्यात बी 250 ml पाणी. याच्यात एक चमचा शुगर टाकली, याच्यात 2 चमचे शुगर टाकले, तर याचं कन्सन्ट्रेशन कसं आहे, जादा. ज्यावेळेस तुम्ही याला दोन्ही ग्लासमध्ये सपोज इथं एक नळी टाकशाल, या नळीच्या मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, तर हायर कन्सन्ट्रेशन कडून कुठं फ्लो होईल, पार्टिकल इकडं, म्हणजे जे वॉटर आहे, वॉटर मॉलिक्युल इकडं फ्लो होऊन जाईल. याचा परिणाम असा होईल की दोन्ही नंतर इक्विलिब्रियम मध्ये होईल. तर इथं फ्लो जो चालला, फ्लुइड फ्लो, तो कुठून चालला, हायर कन्सन्ट्रेशन कडून कुठं चालला, लोअर कन्सन्ट्रेशन कडून. ठीक आहे, तर ग्रेडियंट शब्दाचा जो अर्थ आहे तर तो एवढाच आहे, डिफरन्स. ओके. त्यानंतर आपल्या कॉन्सेप्टला रिटर्न या. तर ग्रेडियंटची गरज असते पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये, एनर्जीची गरज नसते. ओके, आता पुढे बघा. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हा समोरच्या पॉईंट मध्ये पाहणे, ठीक आहे, जिथं मेटाबॉलिक एनर्जी यूज होते. म्हणजे मेटाबॉलिक एनर्जी म्हणजे कोणती, ATP फॉर्म मध्ये जी एनर्जी राहते ती यूज होते. ओके, पुढे बघा. तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे दोन टाईप आहे, एक आहे सिंपल डिफ्युजन आणि दुसरं आहे फॅसिलिटेड डिफ्युजन. पहिले तर हा वर्ड तुम्हाला क्लिअर पाहिजे की जे आपण सिंपल डिफ्युजन, डिफ्युजन जे आता बघा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये बी इथं बी एक डिफ्युजन सारखाच प्रकार आहे. ठीक आहे ना, म्हणजे डिफ्युजनच आहे हे पुराचे पुरा. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट डिफ्युजन वाला करतोय आपण कव्हर, कारण मोड ऑफ ट्रान्सपोर्ट दोनच पाहिले होते आपण. एक होता डिफ्युजन, ठीक आहे, जे की साठी, शॉर्ट लेन ट्रान्सपोर्ट साठी आपण यूज करतो. आणि जो लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट साठी जो वे आहे आपला, तर तो कोणता आहे, ट्रान्सलोकेशन. याच्यामध्ये आपण झायलम फ्लोएम यूज करत होतो, राईट. तर हे जो आजचा खालचा लिहिलेला पॅसिव्ह ऍक्टिव्ह दोन्ही पण जे बोलतोय आपण ते डिफ्युजन बद्दलच बोलतोय. आणि शॉर्ट लेन ट्रान्सपोर्ट म्हणजे एका टिश्यूच्या मध्ये ट्रान्सपोर्ट चालू आहे, किंवा एका सेलकडून दुसऱ्या सेलमध्ये चालू आहे, किंवा एका सेलच्या मधल्यामध्ये चालू आहे, ऑर्गनल्स मध्ये. तर हे सगळे जे छोटे छोटे लांबीपर्यंत, म्हणजे छोट्या डिस्टन्स पर्यंत जे ट्रान्सपोर्ट आहे ते सगळे सगळे डिफ्युजन थ्रू केले जाते. हा आपण रूट पासून स्टीम पर्यंत किंवा लिप पर्यंत न्यायचे, तर मग ट्रान्सलोकेशन यूज होणार आहे. ठीक आहे, तर हे तो पॉईंट तुमचा क्लिअर झाला, राईट. तर पॅसिव्ह मध्ये काय आहे बघा, पॅसिव्ह मध्ये, तर पॅसिव्ह मध्ये एनर्जीची गरज नसते आणि याच्यामध्ये ग्रेडियंटची गरज असते. आणि ऍक्टिव्ह मध्ये कशाची गरज असते तुमची, ऍक्टिव्ह मध्ये मेटाबॉलिक एनर्जीची रिक्वायरमेंट असते. ठीक आहे, ग्रेडियंट अगेन्स्ट ग्रेडियंट काम करतं. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे आहे ते कसं काम करतं, अगेन्स्ट ग्रेडियंट.
आता अगेन्स्ट ग्रेडियंट म्हणजे समजू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल बघा, एनर्जी आता तुम्ही ज्यावेळेस स्टेप खाली उतरता जिना, तर त्यावेळेस तुम्हाला जादा एनर्जी लागत नाही बॉडीला, तुम्ही इझिली मूव्ह करू शकता. कारण तुम्ही विथ ग्रेडियंट काम करताय, म्हणजे हायर कडून लोअर कडे जाताय, तर एनर्जीची आता रिक्वायरमेंट नाही राहत. ओके. किंवा तुम्ही स्वतःला सोडून बी दिलं तर ऑटोमॅटिक ग्रॅव्हिटी तुम्हाला खाली ओढून घेईल. तर तिथे तुमची स्वतःची एनर्जी खर्च नाही होऊ राहिली. पण जर तुम्हाला जिनावरती चढणं आहे, तर मग तुम्हाला एनर्जीची गरज आहे. म्हणजे तुम्ही कशाच्या अगेन्स्ट काम करताय? ग्रेडियंटच्या. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे बी राहतं, समजा लोअर कन्सन्ट्रेशन कडून हायर कन्सन्ट्रेशन कडं, तर हे काय झालं? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट किंवा हायर प्रेशर, लोअर प्रेशर बेल्ट कडून हायर प्रेशर कडं, तर हे काय झालं? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इथं मेटाबॉलिक एनर्जी यूज होणार आहे एटीपी फॉर्म. आता इथं बघा, पॅसिव्ह मध्ये एनर्जी रिक्वायर्ड नाही आहे, ग्रेडियंट रिक्वायर्ड असतं. ग्रेडियंटचा अर्थ तुम्हाला समजला. ग्रेडियंटचे दोन टाईप असतात, प्रेशर आणि कन्सन्ट्रेशन. ठीक आहे, अदर बी असतात, बट तुमचं चॅप्टर कन्सर्न करतो या दोन ग्रेडियंट सोबत. ठीक आहे, तर प्रेशर आणि कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. देन समजा की सिंपल डिफ्युजन जे पॅसिव्ह मधला एक जो टाईप आहे सिंपल डिफ्युजन, त्याच्यामध्ये काय आहे की इंट्रा सेल्युलर, ठीक आहे ना, इंट्रा सेल्युलर डिफ्युजन आणि इंटर सेल्युलर डिफ्युजन हे दोन्ही येतात. ठीक आहे. आता इंट्रा सेल्युलर डिफ्युजन मध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल ही सेल आहे. आता सेल मध्ये सपोज हा एक तुमचा क्लोरोप्लास्ट आहे आणि सपोज इथं दुसरा एक कुठला तरी ऑर्गेनेल्स आहे. क्लोरोप्लास्ट मधून एखादा बायोमॉलिक्युल्स या दुसऱ्या ऑर्गनेल्स मध्ये चालला, तर सेलच्या मध्ये सायटोप्लाझम मध्ये मुवमेंट होऊ राहिली एखाद्या मॉलिक्युलचे, तर इंट्रा सेल्युलर मुवमेंट चालू आहे, डिफ्युजन चालू आहे. तर हे डिफ्युजन कशामध्ये येतं? सिंपल डिफ्युजनच्या टाईपमध्ये. इंटरसेल्युलर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल ही एक टिश्यू आहे, राईट, ही तुमची टिश्यू. आता ह्या टिश्यू मध्ये दोन पॉसिबिलिटी. सपोज एखादा बायोमॉलिक्युल्स इथून निघला, राईट, सपोज इथून बायोमॉलिक्युल्स निघला, हा बायोमॉलिक्युल्सला पोहोच नाही इथं, तर ही जी पिंक लाईन दिसती, तर ही सेल क्रॉस करत येते. तर सेल क्रॉस करते, तर ती सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग नाही. ती सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही असं समजू शकता, सपोज तुम्ही वॉटर जर माउथमध्ये फिलअप केलं आणि तुम्ही त्याला माउथमध्ये फिरवलं, तर ते जे फील येतो तुम्हाला माउथच्या इंटरनल वॉलवर, तर तो सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग तसं वर्क करतं. जर समजा तुम्ही एखादा पार्टिकल तुमच्या माउथमध्ये टाकला, तुम्ही या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात इझी फिरवू शकता, कारण तुम्ही पाणी तुमच्या माउथमध्ये फिरवता. सेम वे ना, ज्यावेळेस समजा सेलमध्ये एखादा पार्टिकल तो ऍब्झॉर्ब करते सेल त्याच्या मेम्ब्रेनमधून, त्यावेळेस तो असा मूव्ह करू शकतो इकडून तिकडं. तर अनमूव्ह करत करत समजा या सेलमध्ये मूव्ह करा, नंतर दुसऱ्या सेलला पास करा, दुसरी सेल तिसऱ्या सेलला, अशी पास करत 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 तो पार्टिकल ज्या सेलला जायचा आहे त्या सेलपासून पोहोचला. म्हणजे या फर्स्ट सेलपासून निघला आणि समजा या फोर्थ सेलपाशी गेला, तर हे सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग निघाला. आणि दुसरा वे की याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस आहे. या इंटरसेल्युलर स्पेसेस मधून तो पार्टिकल तिथपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, तर मग कुठला फास्ट राहील? हा सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग वाला फास्ट राहील का हा वाला फास्ट राहील? तर जो इंटरसेल्युलर स्पेसेस मधून जे सिंपल डिफ्युजन होतं, ते जास्त फास्ट राहतं कम्पेरेटिव्ह टू सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग सिंपल डिफ्युजन पेक्षा. ओके. तर इथपर्यंत तुम्हाला आय थिंक सिंपल डिफ्युजन समजलं असेल. त्याच्यानंतर फॅसिलिटेड डिफ्युजन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. बट समजा की याच्यामध्ये एक काही सेलवर सेल मेम्ब्रेनवर एक स्पेशल टाईपचे चॅनल्स राहतात, की त्या चॅनल मधूनच एक पर्टिक्युलर बायोमॉलिक्युल एंट्री करू शकतो. अदरवाईज जो सेल मेम्ब्रेन मधून जी एंट्री होती ती पॉसिबल नाही. ठीक आहे, तर या पॉईंट बद्दल आपण डिटेल चर्चा करू. इथपर्यंत तुम्हाला समजलं असं. लास्ट एक पॉइंट आहे आपला, तो बघा. याच्यामध्ये पहा कोणकोणते पॉइंट्स आहे जे की डिफ्युजनचा जो रेट आहे त्याच्यावर अफेक्ट करतात. कोणकोणते पॉइंट्स आहे? तर फर्स्ट आहे प्रेशर ग्रेडियंट. जितकं जास्त ग्रेडियंट असला म्हणजे डिफरन्स असला, तितका जादा अफेक्ट करतो, राईट. तर म्हणजे तुम्ही आपलं सोशल एक्झाम्पल घ्या. सपोज एक पंतप्रधान मोदीच्या सोबत तर तुम्ही नाही बसू शकत, कारण तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तर मोदीच्या पर्सनॅलिटीमध्ये लय ज्यादा ग्रेडियंट आहे. हा सोशल ग्रेडियंट आहे जो की आपण क्रिएट करेल आहे. तर हा ग्रेडियंट तर तुम्ही अनकम्फर्टेबल फील करसान मोदीबद्दल, राईट. तुमच्या साईडला तुमचा एखादा मित्र आहे जो की थोडासा हुशार आहे तुमच्यापेक्षा, थोडा पॉवरफुल आहे,
त्याला तर तुम्ही बोटावर खेळू शकता, राईट. प्रेशर ग्रेडियंट समजू शकता तुम्ही. तर जितका ज्यादा प्रेशर ग्रेडियंट असेल तितका ज्यादा त्याचा रेट ऑफ डिफ्युजन फास्ट. सिमिलरली कन्सन्ट्रेशन, हायर कन्सन्ट्रेशन लोअर कन्सन्ट्रेशन मध्ये जितका ज्यादा डिफरन्स तितकं ज्यादा त्याचं डिफ्युजन फास्ट होतं. टेम्परेचर पण अफेक्ट करतो. टेम्परेचर कसं अफेक्ट करतो, तर जितकं ज्यादा टेम्परेचर तितकं रेट ऑफ डिफ्युजन ज्यादा राहील. आणि परमिएबिलिटी बी, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय, जे की अलाव करतं मुवमेंट मॉलिक्युलची. तर जितकी परमिएबिलिटी ह्या मेम्ब्रेनची ज्यादा तर तितकं त्याचं ट्रान्सफर एक्सचेंज चालन मॉलिक्युलचं, तर रेट ऑफ डिफ्युजन अफेक्ट करत, राईट. त्याच्यानंतर अजून 2-3 पॉईंट्स आहे. जसं की इथं NCERT मध्ये एक लाईन लिहिली, तिचं मिनिंग कदाचित तिथं म्हणजे क्लिअर कट नाही लिहिली. ती लाईन आहे की डिफ्युजन इज ऑब्वियस इन द गॅसेस अँड लिक्विड बट डिफ्युजन इन द सॉलिड्स रॅदर दॅन ऑफ सॉलिड्स इज अ मोर लाईकली. तर इथं थोडंसं कन्फ्युजिंग आहे. आय थिंक इथं त्यांना असं म्हणायचं असेल की जे सॉलिडपेक्षा जे डिफ्युजनची पॉसिबिलिटी आहे, सॉलिडमध्ये जे सॉलिडचं कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमुळं किंवा प्रेशर तर क्रिएट नाही होत, कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमुळं जे डिफ्युजन होतं त्याच्यापेक्षा जे डिफ्युजन लिक्विड आणि गॅसेसमध्ये पाहायला भेटतं प्रेशर ग्रेडियंटमुळं, ते ज्यादा पॉसिबिलिटी ह्या डिफ्युजनची कम्पॅरेटिव्ह टू ही, असं NCERTला म्हणायचं असं. आणि हे कॉमन सेन्सनं एक फील करण्यासारखं स्टेटमेंट, राईट. ते थोडंसं एकदा याला तुम्ही क्रॉस चेक करू शकता कुठून, अदरवाईज हे घेऊन चला की लिक्विड आणि गॅसेस फेजमध्ये जे डिफ्युजन होतं ते मोस्ट प्रोबेबल आहे, म्हणजे ज्यादा संभाव्यता आहे की याच्यात डिफ्युजन होईल कम्पॅरेटिव्ह टू सॉलिड, राईट. जसं तुम्ही सिम्पल डिफ्युजन समजू शकता. जर गाडीचं टायर पंक्चर झालं तर जी एअर आहे ती हायर कन्सन्ट्रेशन म्हणजे त्या टायरमध्ये भरलेली असते ना, तर टायरमध्ये तर प्रेशर जादा आहे कारण त्याच्यामध्ये आपण ऑलरेडीच एअर लॉक करेल. तर ज्यावेळेस समजा इथं पंक्चर होतं तर एअर इथून बाहेर निघायला लागते, तर बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर मधली जी एअर आहे तिथलचे प्रेशर कसं आहे, लो आहे, आणि इथलचं हाय प्रेशर आहे, त्याच्यामुळेच तर एअर अशी बाहेर येते, राईट. ते एक एक्झाम्पल आहे ग्रेडियंटचं, समजलं. तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असं 1.1.1 11.1.1 डिफ्युजनवाला, किंवा याला सिम्पल डिफ्युजन बी म्हणू शकतो, सिम्पली सिम्पल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ॲक्टिव्ह जो ट्रान्सपोर्ट आहे किंवा ॲक्टिव्ह डिफ्युजन आहे हे आपण ऑनवर्ड्स बघू.